Good morning, everyone. Let's start our last question. Types of mutual fund. In last lecture, we were discuss about some types of mutual fund. Okay. So, ज्यामध्ये आपण कोणते बघितले होते types? Classification by structure and classification by investment objective. Okay. So, next बघूया आपण geographical classification. थर्ड क्लासिफिकेशन आहे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. सो फर्स्ट डोमेस्टिक म्युच्युअल फंड. आता जिओग्राफिकल म्हटल्यानंतर काय असणार आहे? इट्स रिलेटिंग टू द एरिया, राइट? सो ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल लिमिट म्युच्युअल फंड स्कीम कॅन बी क्लासिफाइड ऑन द डोमेस्टिक अँड ऑफशोर म्युच्युअल फंड. जिओग्राफिकल मध्ये दोन क्लासिफिकेशन केलेले आहेत, ज्यामध्ये आहे डोमेस्टिक अँड ऑफशोर mutual fund. So domestic mutual fund are the saving scheme which are open for mobilizing saving for the nationalized within the country. Simple thing, domestic म्हणजे काय असणार आहे? Those mutual fund working within the country. जो म्युच्युअल फंड विदिन द कंट्री मध्ये काम करेल, वर्क करेल, त्याला आपण काय म्हणतो? डोमेस्टिक म्युच्युअल फंड. So these scheme may be different types of discussed earlier. ऑलरेडी आपण ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, म्हणजेच काय तर जे इन्व्हेस्टर वगैरे असणार आहेत ते इंडियामध्येच असणार आहेत. कंपन्या सुद्धा काय असतील? एकाच कंट्री मधले असतील. त्याला आपण म्हणतोय डोमेस्टिक म्युच्युअल फंड. दॅट्स इट. इथे फक्त म्युच्युअल फंड वर्किंग विदिन द कंट्री एवढं एकच सेंटेन्स काय करा? मेन्शन करा. ठीक आहे. ऑफशोर म्युच्युअल फंड. आता बरोबर त्याचे अपोजिट असणार आहे. ऑफशोर मध्ये काय असेल? दिस फंड अनेबल NRI and international investor to participate in the Indian capital market. Okay. Offshore मध्ये काय? So offshore mutual fund means investor and NRI participate in mutual fund work. म्युच्युअल फंड मध्ये NRI आणि ज्या इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहेत ते काय होत आहेत तर पार्टिसिपेट होत आहेत. So these fund enable NRI and international investor participate in the Indian capital market. That's it. क्लियर झाला का बघा? ऑफशोर क्लियर झाला का? डोमेस्टिक मध्ये काय आहे? म्युच्युअल फंड वर्किंग विदिन द कंट्री. ऑफशोर मध्ये म्युच्युअल फंड पार्टिसिपेट और NRI and international investor participate in Indian capital market. Clear? Okay. The UTI was the first institution to launch offshore mutual fund. Unit Trust in India was the first institution to launch offshore mutual fund. So the basic objective of opening an offshore mutual fund scheme in to attract foreign investor for investing purpose. Obviously, आता offshore आपण जे स्टार्ट केलेलं आहे ते कशासाठी स्टार्ट केलं असेल तर जास्तीत जास्त फॉरेन इन्व्हेस्टरनी इंडियन कॅपिटल मार्केट मध्ये यावं आणि इन्व्हेस्टमेंट करावी. ह्या इंटेन्शनने ऑफशोर मेथड काय केलेली आहे तर इंट्रोड्यूस केलेली आहे किंवा हा एक टाइप्स आपण यूज करतो. क्लियर? सो द पर्पज टू अट्रॅक्ट द फॉरेन इन्व्हेस्टर. दॅट्स इट. म्हणजे त्याचं मीनिंग काय आहे हे क्लिअर करा. आणि सेकंड मध्ये द पर्पज ऑफ ऑफशोर इन्व्हेस्टमेंट स्कीम इज टू अट्रॅक्ट द फॉरेन इन्व्हेस्टर. क्लियर? ओके. Next, classification by nature. Classification by nature. Equity fund. First type आहे equity fund. Last bench. झालं? लिहून घ्या. So these fund invest a maximum part of their total costs into the equity, and equity investment are meant to the longer time of horizon, that means more than 3 years. So in simple thing or simple word, here investor invest maximum amount in equity. इक्विटी फंड म्हणजे काय? आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय आता इन्व्हेस्टमेंट मध्ये एकच ऑप्शन आहे का हो? नाही. ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इक्विटी आहे, बॉन्ड आहे, डिबेंचर आहे, कमर्शियल पेपर आहे, सीडी आहे, सीपी आहे, बऱ्याचशाच गोष्टी आहेत.
But when we concentrate on only equity, this is called the equity fund classification. Okay, त्याला इक्विटी फंड क्लासिफिकेशन म्हटलेलं आहे. अँड पिरियड सुद्धा दिलेला आहे, मोर दॅन किती असणार आहे, 3 years असेल. देन द इक्विटी फंड रँक हाय ऑन द रिस्क रिटर्न मॅट्रिक्स. सो इथे कॉम्बिनेशन केलेलं असेल, इक्विटी फंड रँक हाय म्हणजे रँकिंग मध्ये सुद्धा इक्विटी फंड कसे आहे तर हाय रँकला असेल आणि रिस्क रिटर्न सुद्धा कसं असेल, मॅट्रिक असेल. मॅट्रिक्स इन द सेन्स थोडंसं कॉम्बिनेशन असेल, कधी जास्त असेल कधी कमी असेल, दॅट मीन्स मॅट्रिक्स. सो इक्विटीज आर द बेस्ट मीन्स फॉर द कॅपिटल ॲप्रिसिएशन इन द लॉंग रन. ऑब्विसली आता इक्विटी जेव्हा आपण इश्यू करतोय तेव्हा त्याचं इंटेन्शन काय असणार आहे, कॅपिटल ॲप्रिसिएशन फॉर अ लॉंग टर्म. जेव्हा आपण जास्त पिरियडसाठी लॉंग पिरियडसाठी मार्केटमध्ये शेअर इश्यू करतो त्या इक्विटीच्या असतात बेसिकली जास्तीत जास्त, आणि याच्यामधून आपण जास्तीत जास्त लॉंग टर्म बेसिसवरती शेअर काय करतोय, इश्यू करतोय. क्लिअर झालं का बघा. इक्विटी फंड मीन्स इन्व्हेस्टमेंट अमाउंट इन अ इक्विटी. ओके, इन्व्हेस्टमेंट अमाउंट इन इक्विटी, इट इज द लॉंग टर्म बेसिस. Then the purpose of equity fund to capital appreciation for a long term basis. Clear? Then the risk is return or maximum म्हटलात किंवा matrix म्हटलात तरी चालेल. Return and risk is a matrix combination असणार आहे त्याचं. Then the equity fund are sub classified depending upon their investment objective. जसं आपण सांगितलं की इथे तुम्ही काय करताय, तुमचा कॅपिटल ॲप्रिसिएशन हा मेन काय आहे, मोटो आहे, आणि याच्यावरून सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, त्याचं बायफर्केशन केलेलं आहे, ज्यामध्ये आहे डायव्हर्सिफाय इक्विटी फंड, मिड कॅप फंड, सेव्हिंग टॅक्स सेव्हिंग फंड अँड सेक्टर स्पेसिफिक फंड. याच्यामधून आपण कॅपिटल ॲप्रिसिएशन करू शकतो. क्लिअर. नेक्स्ट डेट फंड. डेप्ट फंड मध्ये काय असेल, म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ही डेप्ट मध्ये असेल. सिंपल थिंग. आधीच्या पॉइंट मध्ये कसं सांगितलं, इक्विटी मध्ये असेल, इथे असणार आहे डेप्ट. दिस फंड इन्व्हेस्ट इन डेप्ट पेपर. ओके, डेप्ट पेपर मध्ये काय, आता बेसिकली ह्या ज्या सिक्युरिटी आहेत म्हणजे इक्विटी असेल, बॉन्ड असेल, डिबेंचर आहेत, हे काही हे आहेत का, गुड्स आहेत का, नाही, तर ते काय एक पेपर आहे. ओके, त्या पेपर आपण काय करत असतो तर इश्यू करत असतो. सो दिस फंड इन्व्हेस्ट इन डेट पेपर. गव्हर्नमेंट अथॉरिटी, प्रायव्हेट कंपनी, बँक अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आर सम ऑफ द मेजर इश्युअर ऑफ डेट पेपर. आता डेट पेपर बेसिकली कोण कोण इश्यू करतं हे सांगितलेलं आहे. सो मोस्टली डेट पेपर इश्यू बाय गव्हर्नमेंट अथॉरिटी, प्रायव्हेट कंपनी and bank as well as other financial institutions. Clear? Okay. Then by investing in debt instrument, these fund ensure low risk and provide stable income to the investor. काय काय ऍड करायचंय बघा. पहिल्यांदा डेप्ट फंड, इट इज दिस फंड इज अ डेप्ट पेपर. एक तो पेपर आहे, तो पेपर इश्यू केला जाईल. देन मोस्टली इश्यू बाय, कोण कोण इश्यू करताय, गव्हर्नमेंट अथॉरिटी, देन प्रायव्हेट बँक, ओके, प्रायव्हेट अँड पब्लिक बँक, प्रायव्हेट बँक, देन बँक अँड अदर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. देन थर्ड मध्ये काय सांगतोय आपण, देन डेप्ट फंड बेसिकली इन्श्योर लो रिस्क अँड स्टेबल इन्कम. स्टेबल इन्कम मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट जो असणार आहे तो स्टेबल असणार आहे, त्यामध्ये फ्लक्च्युएशन नसेल. सो डेप्ट फंड क्लासिफाईड गिल्ड फंड अँड लिक्विड फंड. गिल्ड फंड अँड लिक्विड फंड. अजून काय आहे, इन्कम फंड, मंथली इन्कम प्लॅन. 4 मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. गिल्ड फंड म्हणजे काय बघा, दिस फंड इन्व्हेस्ट एक्सक्लुसिव्हली इन द गव्हर्नमेंट सिक्युरिटी. देन गव्हर्नमेंट सिक्युरिटी हॅव नो डिफॉल्ट रिस्क. आता हा ऑब्जेक्टिव्हला पण रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. गिल्ड फंड कोण इश्यू करतं, सो ओनली गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट फक्त काय करतं, गिल्ड फंड इश्यू करतं, लक्षात ठेवा. सो दिस फंड इन्व्हेस्ट एक्सक्लुसिव्हली इन द गव्हर्नमेंट सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटी हॅव नो डिफॉल्ट रिस्क.
म्हणजे इथे असं आहे का की आज तुम्ही तो पेपर इश्यू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लॉस होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, असं नाही. तर गिल्ट एज सिक्युरिटी पण असं म्हटलेलं आहे. वी वेर ऑलरेडी लर्न आय थिंक सो कमर्शियल पेपर मध्ये आपण बघितलं होतं, किंवा जो मनी मार्केटचा पार्ट बघितला त्यामध्ये गिल्ट एज सिक्युरिटी आपण लर्न केलेला आहे. सो सेम पॉइंट आहे गिल्ट फंड. काय सांगतोय आपण? गिल्ट फंड इश्यू बाय गव्हर्नमेंट अँड इट इज ऑल्सो नोन एज द गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ह्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटी सुद्धा म्हटलेलं आहे. दे नो डिफॉल्ट रिस्क म्हणजेच काय हो, तर लो रिस्क आहे यामध्ये. ओके, लो रिस्क असणार आहे. नेक्स्ट आहे लिक्विड फंड. लिक्विड फंड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मनी मार्केट स्कीम. मनी मार्केट स्कीम का म्हटलं असेल याला? मनी मार्केटचं आणि लिक्विड फंडचं काय रिलेशन आहे? कन्वर्टेड इनटू कॅश. आणि मनी मार्केटमध्ये पण आपण ह्याच गोष्टी बघितल्या की जेव्हा आपल्याला एका दिवसासाठी, एका रात्रीसाठी, एका आठवड्यासाठी, एका महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी जेव्हा कॅश राईज करायचं आहे, फंड राईज करायचं आहे, वी प्रेफर मनी मार्केट. ओके, आपण कॅपिटल मार्केटकडे जातोय का? नाही, कारण कॅपिटल मार्केट तुम्हाला लॉंग टर्म काय करतं तर फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं आणि मनी मार्केट शॉर्ट टर्म फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. दॅट इज वाय इट इज ऑल्सो नोन ॲज मनी मार्केट स्कीम. सो दीज फंड इन्व्हेस्ट इन शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट. आता यामध्ये शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत? ट्रेझरी बिल. कोण इश्यू करतं? काल बघितलं होतं आपण, ट्रेझरी बिल इश्यू बाय आरबीआय. ओके, आरबीआय इश्यू करेल. इंटर बँक कॉल मनी मार्केट, सीडी. सीडी म्हणजे काय? तुमच्या घरी असते ती ही वाली सीडी नव्हे, तर ही सीडी कोणती आहे? फुल फॉर्म काय सीडीचा? कमर्शियल पेपर. हा, इथे पण सीडी आहे ना पुढे, कमर्शियल. अरे थांबा रे, हे काय सीपी? सीपीचा फुल फॉर्म पेपर आणि सीडीचा व्हेरी गुड झालं, कमर्शियल पेपर अँड कमर्शियल डिपॉझिट. सो दीज फंड प्रोव्हाइड इझिली लिक्विडिटी अँड प्रिझर्वेशन ऑफ कॅपिटल. ओके, आपण काय करू शकतो इथे? इझिली लिक्विडेशन करू शकतो आणि कॅपिटल प्रिझर्व करू शकतो. सो दीज स्कीम आर मेन फॉर अन इन्व्हेस्टमेंट होरिझन फॉर 1 day to 3 months. 3 months जरी दिलं असेल तरी सुद्धा आपण इथे विदिन द इयर पर्यंत काय करू शकतो? लिक्विडेशन करू शकतो. सो दिस स्कीम रँक लो ऑन रिस्क रिटर्न मॅट्रिक्स. सो इथे सुद्धा रिस्क ही कशी आहे? लो आहे. आणि रिटर्न कसे आहेत तर मॅट्रिक्स आहे. अँड कन्सिडर टू द सेफर अमंगेस्ट ऑल द कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंड. बेसिकली सेफ आहे, लो रिस्क आहे, रिटर्न मॅट्रिक्स आहे. हे 3 पॉइंट लक्षात ठेवा. रिस्क लो आहे, देन रिटर्न मॅट्रिक्स आहे आणि ओव्हरऑल सेफ आहे. क्लिअर आयशा? व्हाय यू आर लाफिंग? नो ना? व्हेरी गुड. नेक्स्ट, इन्कम फंड. These fund invest a major portion into the various debt instruments such as bond, debenture and government security. काय सांगितले बघा, इन्कम फंड मध्ये काय, तर इथे तुम्ही सगळ्याचं कॉम्बिनेशन करताय. सो बेसिकली दिस फंड इन्व्हेस्ट अ मेजर पोर्शन ऑन, ज्यामध्ये तुम्ही बॉन्ड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करताय, डेट मध्ये पण करताय, डिबेंचर मध्ये करताय आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये करताय. सो या प्रत्येक सोर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमचं इंटेन्शन काय आहे? जास्तीत जास्त इन्कम अर्न करणे. ठीक आहे, दॅट इज वाय इट इज कॉल्ड इन्कम फंड. क्लिअर? So these fund invest major portion into various debt instruments such as bond, debenture and government security. आणि याच्यामध्ये लास्ट पॉइंट आहे मंथली इन्कम प्लॅन. लास्ट एक अजून काय आहे? हा, 5th एक आहे शॉर्ट टर्म. काय बघतोय आपण? कशाचे टाइप्स बघतोय? कोणत्या क्लासिफिकेशनचे? व्हेरी गुड. मंथली इन्कम प्लॅन. These fund maximum portion in debt instrument which they take minimum exposure in equity.
It get benefit both the equity and debt market. मंथली इन्कम प्लॅन मध्ये आपण दोन गोष्टींना इम्पॉर्टन्स दिलेला आहे, एक इक्विटी आणि सेकंड डेट. सो इट इज द कॉम्बिनेशन बेनिफिट. दोघांना पण आपण काय करतोय, मिनिमम एक्सपोजर देतोय. त्यामध्ये बेनिफिट बोथ असणार आहे इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये. क्लिअर? मंथली इन्कम क्लिअर झाला का? ठीक, शॉर्ट टर्म प्लॅन. So such schemes are meant for the investment horizon for the 3 to 6 months. शॉर्ट टर्म प्लॅन मध्ये होरिझन किती आहे? होरिझन इन द सेन्स पिरियड 3 to 6 months असेल. So these fund preliminary invest into short term paper like certificate of deposit, commercial paper, etc. So short term plan basically invested in CD and CP. सीडी आणि सीपी मध्ये काय करताय तुम्ही? इन्व्हेस्टमेंट करताय. पिरियड किती आहे? 3 months to 6 months. क्लिअर? छोटासा पार्ट आहे अदर स्कीम. फर्स्ट, टॅक्स सेव्हिंग फंड और इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. फुल फॉर्म लक्षात ठेवा. इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, LESS. So tax saving scheme are popularly known as equity linked saving scheme. It is popularly known as equity saving scheme. So they are closed mutual fund which invest preliminary in equity related to the instrument to benefit from the available tax concession under section 80C of Income Tax Act. Okay. आता जसं तुम्ही आता नेक्स्ट इयरला लर्न करालच, टॅक्स डिटेल आहे तुम्हाला. सो बेसिकली टॅक्स काय केला जातो? 5 हेड्स वरती कॅल्क्युलेट केला जातो, ज्यामध्ये सॅलरी आहे किंवा ज्यामध्ये इन्कम अँड बिझनेस अँड प्रोफेशन आहे, त्याच्यानंतर कॅपिटल गेन आहे, त्याच्यानंतर अदर सोर्स आहे. हा सगळा तुमचा इन्कम टोटल करून काय केला जातो? तुमच्यावरती टॅक्स चार्ज केला जातो. मग गव्हर्नमेंट फक्त टॅक्स घेतं का तुमच्याकडून? नाही. तर काही गोष्टीत तुम्हाला एक्झम्पशन देतं, काही गोष्टीत तुम्हाला डिडक्शन देतं. तर इथे आपण काय सांगतोय, तर अदर स्कीमच्या अंडर जेव्हा तुम्ही इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम मध्ये इन्व्हेस्ट कराल तेव्हा इन्कम टॅक्स ऍक्ट 80C नुसार काय मिळणार आहे? इथे कन्सेशन म्हणजेच डिडक्शन मिळेल. ठीक आहे. सो इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम मीन्स इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट इन इक्विटी. इक्विटी मध्ये तुम्ही काय करताय? इन्व्हेस्टमेंट करताय. अँड फॉर द पर्पज ऑफ, एक तर तुम्हाला रिटर्न मिळेल ऍज वेल ऍज कन्सेशन बाय इन्कम टॅक्स ऍक्ट 80C अंडर 80C नुसार तुम्हाला इथे डिडक्शन मिळेल. क्लिअर? देन इन्व्हेस्टर ऑल्सो एन्जॉय बेनिफिट फॉर कॅपिटल ऍप्रिसिएशन. सो कॅपिटल ऍप्रिसिएशनचं बेनिफिट मिळणार आहे इन्व्हेस्टरला. त्याचबरोबर ऑल ELSS investment with a 3 years lock in period are eligible for tax exemption up to 1,50,000 rupees per year. लक्षात ठेवा. हा जसं आता सांगितलं की इन्कम टॅक्स ऍक्ट तुम्हाला काय करणार आहे, तर डिडक्शन देईल. डिडक्शनची मॅक्झिमम अमाऊंट असणार आहे 1,50,000 ऍज पर द 80C अंडर सेक्शन 80C. प्रत्येक वर्षी तुम्हाला एक पिरियड लॉक केलेला आहे, तो मॅक्झिमम 3 इयरचा असणार आहे. ठीक आहे. 3 इयरच्या पिरियडसाठी तुम्हाला त्यांचं जे काही डिडक्शन आहे, जे काही कन्सेशन आहे ते मिळेल. क्लिअर? डिडक्शन आहे एक्झम्पशन. डिडक्शन इज अ डिफरंट कॉन्सेप्ट, एक्झम्पशन इज अ डिफरंट कॉन्सेप्ट. सो इथे एक्झम्पशन. क्लिअर हा पॉइंट? कोणाला रिपिटेशन हवंय? क्लिअर झाला? ओके. नेक्स्ट, सेक्टर स्पेसिफिक फंड. सेक्टर स्पेसिफिक फंड. सेक्टर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट. सेक्टर स्कीम इन्व्हेस्ट इन अ पर्टिक्युलर सेक्टर. ऑब्विसली तर सेक्टर मेन्शन केलेला आहे, म्हणजे म्युच्युअल फंड अंडर काय करतोय आपण? स्पेसिफिक सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. So sector scheme invest in a particular sector. So since the portfolio of such a mutual fund
consist mainly of investment in one particular type of sector. म्हणजे तुम्हाला एक सेक्टर दिलं जाईल, त्या सेक्टर मध्ये तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो दे ऑफर लेस अमाउंट ऑफ डायव्हर्सिफिकेशन अँड आर कन्सिडर टू बी रिस्की. एक सेक्टर दिलेला आहे, त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन साठी ऑप्शन कमी आहे, बट रिस्क थोडी कशी आहे, जास्त आहे. ओके, कन्सिडर टू बी रिस्की. Their performance is aligned with the performance to be sector in which they are investing. These types of mutual fund is a normally suitable in highly aggressive investor. जसं ज्यांना क्विक काय हवं असतं बघा, जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट हवा असतो किंवा पटकन काय हवं असतं तर प्रॉफिट जास्त हवं असतं. दिस इज कॉल्ड द अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर. त्यांना थांबायला नाही आवडत, त्यांना रिस्क घ्यायला आवडते पण थांबायला नाही आवडत. तर अशा वेळी तुम्हाला म्युच्युअल फंड काय करतं, तर एक वेरियस पोर्टफोलिओ अवेलेबल करून देतं, ज्यामध्ये रिस्क पण आहे आणि रिटर्न पण आहे. आलं लक्षात दे. सो सम दिस सेक्टर स्पेसिफाईड फंड, बँकिंग फंड, फार्मा फंड, टेक्नॉलॉजी फंड अँड FMCG फंड, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो बँकिंग फंड, these are mutual fund having portfolio comparing mainly the equities of different bank. म्हणजे प्रत्येक बँकेच्या इक्विटी काय केल्या जाईल, दिल्या जातील तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मग तुम्ही कोणत्याही बँकेची इक्विटी काय करू शकता, परचेस करू शकता ऍज अ इन्व्हेस्टर. इक्विटी म्हणजेच काय, लॉंग टर्म सोर्स साठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, रिटर्न पण जास्त असणार आहे आणि रिस्क पण जास्त असेल. ठीक आहे. दे फार्मा फंड, these are mutual fund which have a portfolio comparing mainly in the different pharmaceutical companies. आता इथे वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीज काय करतायत, तर इथे पोर्टफोलिओ अवेलेबल करून देतात. सो इन्व्हेस्टर कॅन इन्व्हेस्ट इन अ फार्मास्युटिकल कंपनी. दॅट मीन्स दे कॅन परचेज फार्मास्युटिकल कंपनीज शेअर. फार्मास्युटिकल कंपनीचे शेअर ते काय करू शकतात, इथे परचेस करू शकतात. क्लिअर संजना? हा. Then technology fund. So these are mutual fund which have a portfolio comparing mainly IT. कुठे कुठे इन्व्हेस्ट करणार आहेत बघा, सेक्टरल मध्ये सांगितले की तर तुम्ही बँकेमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बँकेमध्ये इन द सेन्स बँकेची इक्विटी तुम्ही परचेस करू शकता. सेकंड सांगितलं फार्मास्युटिकल कंपनीच्या शेअर तुम्ही इश्यू करू शकता. थर्ड सांगितलेलं आहे IT कंपनीच्या शेअर तुम्ही इश्यू करू शकता. अँड लास्ट FMCG. कोणते FMCG मध्ये येतात, फास्ट मूव्हिंग फंड. ओके, सो दिस म्युच्युअल फंड कॅटर द इन्व्हेस्टमेंट इन द फास्ट मूव्हिंग कमोडिटीज गुड्स. त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. अँड लास्ट आहे इंडेक्स फंड. सो दिस स्कीम इन्व्हेस्ट ओनली इन द स्टॉक दॅट कॉन्स्टिट्यूट इन द इंडेक्स. This percentage of each stock to the total holding is identical to the stock index weightage. ऍक्च्युअली एक इंडेक्स दिला जातो, त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची नावं असतात, कंपन्यांचे शेअर असतात, त्याच्या प्राइजेस दिलेले असतात आणि तो एक पोर्टफोलिओ बघता तुम्ही आणि डिसाइड करता मग टोटल होल्डिंग काय असायला हवं. ठीक आहे. सो जस्ट प्रोव्हाइड इंडेक्स. अंडर दिस टाइप म्युच्युअल फंड प्रोव्हाइड इंडेक्स. So in the index provide company's name, then shares, then price and then rate of return. Okay, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या इंडेक्सच्या अंडर प्रोव्हाइड केल्या जातात. And hence the return from such a scheme would be more or less equivalent to the on the index. आता ऑब्विसली त्या इंडेक्स मध्ये सगळ्यांचे वेटेज सेम असणार आहे का? हो नाही, काहींचं जास्त असेल, काहींचं कमी असेल. सो यू कॅन डिसाइड की तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. क्लिअर? Mutual fund. Hope so. Thank you. Mutual fund के type